आखाती युद्धामध्ये अमेरिकेचा अभूतपूर्व विजय। होमरूज सुरू झाल्यावरती तेलाच्या किमती कमी होतील। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राला केलेल्या संबोधनातून दावा। इराणमध्ये सत्ता परिवर्तन झालं। इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोनची क्षमता संपली आहे। अमेरिकन जनतेला संबोधताना डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पोहोचल्या। आज दिल्लीमध्ये होणार 2 महत्त्वाच्या बैठका। सुनेत्रा पवारांच्या पत्रामध्ये मोठ्या मुलाचं नावच नाही। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमध्ये फक्त जय अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोर पदाचा उल्लेखच नाही। गोकुळ मतदार नोंदणी सापडली वादात। गोकुळ सभासद नोंदणी तपासणीसाठी विशेष पथकाची नियुक्ती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळच्या दौऱ्यावर। भाजपच्या 50 आमदारांचा करणार प्रचार। राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा काँग्रेस लढवणार। आजपासून इच्छुकांच्या मुलाखती घेणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। बोंधू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करणार। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा पोलीस कोठडीसाठी सरकारी वकील मांडणार बाजू। खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मंत्री आदिती तटकरे यांची मागणी। शेकडो कोटींची संपत्ती असून सुद्धा खरात कर बुडवायचा, आयकर विभागाकडून कारवाईची शक्यता। अकोल्यातील फरार पोलीस राजेश जाधव अखेर अटकेत। जठारपेठ जाधवला ठोकल्या बेड्या। अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची केली होती मागणी। आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार, शेतकऱ्यांच्या पाठीशी, मंत्री नितेश राणेंची माहिती। नयन पद्मासागर जैनांचे प्रतिनिधी नाहीत। निलेशचंद्र जैन यांनी पद्मासागरांना डिवचले। रील स्टार सुरेंद्र पाटील गजाआड। सुरेंद्र पाटील रील बनवायचा की युद्ध करायचा, प्रश्न उपस्थित। नाशिक शहराचा पाणी पुरवठा येत्या शनिवारी आणि रविवारी राहणार बंद। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय। काटकसरीनं पाणी वापरा, पालिकेचा आवाहन। 2 जहाज 94,000 टन एलपीजी घेऊन भारतामध्ये दाखल। आतापर्यंत 8 भारतीय जहाजांनी होमरूज सामुद्रधुनी केली पार। रशियाचं लष्करी विमान कोसळलं। विमान अपघातामध्ये 29 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 23 प्रवासी आणि 6 कर्मचाऱ्यांचा समावेश। समीर रिझवीच्या दमदार अर्धशतकामुळे दिल्ली विजयी। लखनौवरती 6 गडी राखून मिळवला दणदणीत विजय। आज ईडन गार्डनवरती कोलकाता समोर हैदराबादचं आव्हान। दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी करणार संघर्ष।